नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 6 डिसेंबर 2024 आणि काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील कापसाचे बाजारभाव पुढील प्रमाणे. पहिली बाजार समिती सावनेर, जिल्हा नागपूर. कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त कापूस बाजारभाव या ठिकाणी 7,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळालेला असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती. कमीत कमी दर 7,150 रुपये, जास्तीत जास्त दर 7,225, सर्वसाधारण दर 7,190 रुपये. त्यानंतर राळेगाव, जिल्हा यवतमाळ. जास्तीत जास्त दर 7,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,130 आणि कमीत कमी दर 7,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर भद्रावती. कमीत कमी दर 7,075 रुपये, जास्तीत जास्त दर 7,531 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,300 रुपये. त्यानंतर पारशिवनी कापूस आहे H4 मध्यम स्टेपल. कमीत कमी दर 6,800, सर्वसाधारण दर 6,950 आणि जास्तीत जास्त दर 7,100 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती घाटंजी कापूस आहे LRA मध्यम स्टेपल. कमीत कमी दर 6,800 रुपये, जास्तीत जास्त दर 7,100 आणि सर्वसाधारण दर 6,950. त्यानंतर बाजार समिती बोरगाव मंजू, जिल्हा अकोला. कमीत कमी दर आहे 7,300 रुपये, जास्तीत जास्त दर 7,481 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,400 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव, जिल्हा वर्धा. जास्तीत जास्त दर 7,235 रुपये, कमीत कमी दर 7,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,100 रुपये. त्यानंतर बार्शी टाकळी कापूस मध्यम स्टेपल. कमीत कमी दर 7,300, सर्वसाधारण दर 7,350 आणि जास्तीत जास्त दर 7,491 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट, जिल्हा वर्धा. कमीत कमी दर 6,900, जास्तीत जास्त दर 7,350 आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी 7,100 रुपयापर्यंत कापसाला बाजारभाव मिळालेला असून त्यानंतर पुढील बाजार समिती मारेगाव, जिल्हा यवतमाळ. जास्तीत जास्त दर 7,100 रुपये, कमीत कमी दर 6,850 आणि सर्वसाधारण दर 6,900 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा. कमीत कमी दर 6,950, जास्तीत जास्त दर 7,200 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,085 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव. आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यातला कापूस बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.